हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं पुणेरी अन्नपूर्णामध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे एक खूप छान लहान मुलांना आवडणारी आणि घरच्या घरी हेल्दी अशी रेसिपी आहे। हेल्दी आईस्क्रीम आहे जी मी बिस्किटपासून करणार आहे आणि फक्त 40 रुपये हा त्याचा खर्च आहे। त्याच्यामुळे आपल्या सगळ्या गृहिणींना परवडण्यासारखी ही रेसिपी आहे। तर प्रत्येकीने ही करून पाहाच आणि एकदम मार्केट स्टाईल ही रेसिपी होते। ही आईस्क्रीम एकदम मार्केट स्टाईल लागल्यामुळे याच्यामध्ये कोणतेही आर्टिफिशियल मी कोणतेही फ्लेवर वगैरे यूज केलेला नाहीये। तर चला आपण स्टार्ट करूया। सगळ्यात आधी मी ओरिओचा एक पुडा घेतलाय आणि एक हॅपीचा पुडा घेतलाय। असा हा 15 रुपयाचा मी इथे बिस्किटचे 2 पुडे घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण मिक्सरची पाती आपली खराब नाही झाली पाहिजे मिक्सरच्या भांड्याची, कारण हे बिस्किट जरा हार्ड असतात त्यामुळे म्हणले मी। आणि बाकी हे पूर्ण आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे। म्हणजे पावडर जरी तुम्ही नाही केली तरी चालेल, पण आधी पावडर करून जर दूध टाकलं तर दूध तसं उडणार नाही। तसंही मी अगोदर हे बिस्किटचे तुकडे टाकले आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला फक्त 1 कप आपलं नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे, जे गरम करून गार करतो ते, किंवा तुम्ही जरी कच्चं दूध वापरलं तेही चालेल। 1 कप म्हणजे एक 200 ते 250 ml चा कप असतो हा, किंवा तुम्ही 1 वाटी पण मेजरमेंटनुसार घेऊ शकता। आणि इथे मी 2 दिवसाची म्हणजे एका दिवसाची साठलेली ही माझी मलाई होती, म्हणजे काल रात्रीची आणि आजची सकाळची अशी ही 1 कप अशी मलाई मी घेतलेली आहे, जी दाटसर आहे, कारण आमचं दूधसुद्धा जरा चांगलंच असतं त्याच्यामुळे म्हशीची या दुधाची मलाई जरा चांगली दाटसर येते। आणि याच्यामध्ये मी 4 चमचे फक्त साखर टाकली आहे, म्हणजे 4 ते 5 चमचे जशी रिक्वायर्ड असेल। जर तुमच्या घरात माणसं भरपूर असतील तर मग तुम्ही बिस्किटचे प्रमाण पण वाढवू शकता। अजून 2 पुडे घेतले तर अजून 6 चमचे साखर तुम्ही टाकू शकता। आणि त्याच्यामध्ये नंतर मी ही सगळी मलाई जी आहे दुधातली मलाई सगळी टाकून दिलेली आहे। आणि हे जरा थोडंसं आपण बॅटर हलवून घेऊयात। आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे याच्यामध्ये मी 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून अशी कॉफीची पावडर वापरलेली आहे। एक फ्लेवरसाठी एकदम छान असा फ्लेवर येतो याने। आणि तुम्ही जी 1 रुपयाची ब्रूची कॉफी मिळते ना, तर ती सुद्धा यूज करू शकता। म्हणजे आपल्याला बजेटनुसारच आईस्क्रीम करायची, आपल्या घरात कोणतीच वस्तू नाही आहे, क्रीम नाही आहे, कोको पावडर नाही आहे, कोणतंच सामान नाही आहे, तर आपण एकदम नॅचरल अशी ही आईस्क्रीम करू शकतो। आपल्या मुलांच्या हेल्थसाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे अशी ही आईस्क्रीम बनवणार आहे। तर ही मी सेमी सेटसाठी ही आईस्क्रीम एका एअरटाईट जारमध्ये ओतून घेतलेली आहे। मिक्सरमध्ये फिरवून काढले आपण ते सगळं बॅटर। आणि नंतर आपण याला काहीच फॉईल पेपर यूज करणार नाही आहोत, क्लिंच पेपर यूज करणार नाही आहोत। डायरेक्ट आपण याला झाकण लावणार आहोत आणि फक्त 3 किंवा 4 तासासाठी, म्हणजे तुम्ही 2 तासासाठी पण ठेवू शकता, जसं तुमचं फ्रीजचं टेम्परेचर असेल असं। तर 3 किंवा 4 तासासाठी आपण ही आईस्क्रीम फ्रीजमध्ये सेमी सेट करायला ठेवायची आहे अशा प्रकारे, आणि फ्रीज बंद करून ठेवायचं आहे। तर आपण नंतर बघा, ह्या 4 तासानंतर आपण काढलेली आहे ही आईस्क्रीम। आणि तुम्ही बघू शकता की याच्यावर कोणतेच क्रिस्टल आलेले नाही आहेत आणि कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे पण आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे आपल्याकडे फॉईल पेपर हवाच किंवा आपल्याला क्लिंच पेपर हवाच असं काही नसतं। तर तुम्ही बघू शकता, हे आत्ताच थोडीशी सेमी सेटमध्ये इतकी छान आईस्क्रीम जरा जमलेली आहे, पण याला अजून क्रीमी स्ट्रक्चर येण्यासाठी आपल्याला ही अजून एकदा मिक्सर ग्राइंडमधनं फिरवून काढायची आहे। आणि ही फिरवताना अजून एक टिप म्हणजे ही जर तुम्हाला अजून थोडीशी स्मूथ हवी असेल तर आपण हे याच्यामध्ये अजून थोडंसं दूध टाकू शकतो, म्हणजे तुमच्या ॲज अ रिक्वायर म्हणून। जर हे जरा मिक्सरच्या भांड्यात आपण टाकलं तर हे थोडंसं थिकनेस आला याला, तर फिरण्यासाठी अजून थोडंसं दूध जर तुम्ही टाकलं ना तर ते पटकन बॅटर छान असं फिरेल आणि मऊ होईल। आणि अजून एक सांगायचं म्हणजे आपण याच्यामध्ये मलाईचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे आपण अगोदरचं पण मिक्सर करताना फक्त एकदाच ग्राइंड केलेलं आहे। आणि आत्तासुद्धा हे बघा, अशा प्रकारे मी मिक्सर करताना म्हणजे जे ग्राइंड करताना एकदाच ग्राइंड केलेलं आहे। जास्त वेळ ग्राइंड केलं तर त्या मलाईचं बटर होऊ शकतं, म्हणजे लोण्यात रूपांतर होऊ शकतं आणि त्याची जरा चव काहीतरी वेगळीच लागेल। त्याच्यामुळे फक्त 1दा 2दाच असंच फक्त मिक्सरमधनं आपण फिरवून घ्यायचं आहे। आणि
अशा प्रकारे ही छान अशी आईस्क्रीम सेट होणार आहे आणि खूप छान अशी हेल्थसाठी, आपल्या मुलांच्या हेल्थसाठी आणि नॅचरल आईस्क्रीम आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपण एका एअरटाईट जारमध्ये ती स्प्रेड करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपण असे छान असे चॉको चिप्स टाकू शकता. तुम्ही मुलांना आवडतातच चॉको चिप्स, किंवा मग डार्क चॉकलेट असेल घरात तर डार्क चॉकलेट टाका, किंवा मग तुमच्याकडं आपली 5 वाली जी कॅडबरी मिळते डेअरी मिल्क, तर ते कॅडबरी थोडीशी क्रश करायची आणि त्याच्यावर टाकून द्यायची. तर ही आपण ओव्हरनाईटसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आणि मला नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघतात, म्हणजे मला कळेल. आणि मला नक्की सांगा की 40 रुपयामध्ये होणारी आपली आईस्क्रीम तुम्हाला आवडली की नाही, मला कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा आपण ओव्हरनाईट ठेवून काढलेली आहे आईस्क्रीम सकाळी. तर अशा प्रकारे खूप छान अशी घट्ट अशी झालेली आहे. स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे ते. आणि आपण आता याची क्यूब काढणार आहोत. माझ्याकडे आईस्क्रीम स्पून नाही आहे, त्याच्यामुळे मी चमच्यानेच ॲडजस्ट केलेलं आहे. तर आपली प्रत्येक गृहिणी घरच्या घरी जर एवढ्या महागाच्या वस्तू जर आणायच्या नसतील तर घरच्या घरीसुद्धा एकदम हेल्दी आणि नॅचरल आईस्क्रीम तयार होऊ शकते, एकदम मार्केटसारखी. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे आईस्क्रीम कशी झाली. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि याच्यावर आपण असे चिप्स, चॉको चिप्स किंवा मग एखादे चॉकलेट्स वगैरे ठेवू शकतो गार्निशिंगसाठी, किंवा देऊ पण शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब